आणि बारामतीचा तो पैलवान नव्हता, तुझी भोपळा होता। तर मंडळी, तुमचं मत काय याच्या आणखीन एक नवीन भागात तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर सदाभाऊ खोत यांचं असं म्हणणं आहे की देवाभाऊ नावाचा वस्ताद जन्मलाय आता। तर चला याच्याबरोबर खोत अजून काय काय म्हटलेत हे बघूयात आणि यावरती तुमची काय मतं आहेत हेही जाणून घेऊयात। पवार साहेबांना झोप लागना, 60-70 वर्ष सत्ता भोगली, माणूस शांततेनं झोपला पाहिजे हो का नाही। इथं आता आमचं काका बसले, दाढी पिकली, पिकले का नाही? तुम्ही काय म्हणता? प्रपंच लेकरांचा, आता मी निवांत, पण ही गडी म्हणताय ह्यांना सवय लागली, अधिकाऱ्यांना तंबी द्यायची सवय लागली। आणि पहिल्यांदा देवाभाऊ नावाचा बाप या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आला। अरे गेली 40 वर्ष आम्ही यांचा डाव बघत होतो, पण देवाभाऊ नावाचा वस्ताद या महाराष्ट्राच्या मातीत आला आणि बारामतीचा तो पैलवान नव्हता, तुझी भोपळा होता। तर अजित घरे यांचं असं म्हणणं आहे की सर्व खटपट मंत्रिपदासाठी वाईट वाटलं। तर माने अनिरुद्ध यांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला कुठली कुठली सेवा करायचा नाद आहेत हे सगळ्यांना माहीत आहे। ये बड़ी अच्छी बात कही आप। अबे साले। तर भैया पाटील यांचं असं म्हणणं आहे की पवार कुटुंबाला सेवा नाही, मेवा पाहिजे सदाभाऊ। बारक्या शेंबड्या पोरालाही कळायला लागले 50 कोके एकदम ओके, मी म्हणत नाही, लोक म्हणतात। तर अमित सावंत यांचं असं म्हणणं आहे की हॉटेलवाल्यांचं बिल भर एकदा, #कडकनाथ।